प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. या सुंदर अशा समय परमेश्वराने वचनाचं मनन करण्याची संधी दिली म्हणून. प्रियानो, आज ज्या वचनातून आपण पाहणार आहोत आणि जो विषय माझा आहे तो आहे सार्वकालिक जीवनासाठी झटा. सार्वकालिक जीवनासाठी ही आपण प्रार्थना करू. हालेलुया. माझ्या राजा धन्यवाद देते ते बाप्पा या सुंदर अशा समयाबद्दल. माझ्या राजा खरोखर माझ्या राजा दे बाप्पा, आजचं जे टॉपिक आहे माझ्या राजा सार्वकालिक जीवनासाठी झटा. आणि दे बाप्पा यामधून दे बाप्पा तुझ्या वचनाची फोड करून सांगत असताना मुख माझं असू दे मात्र शब्द हे तुझ्याकडचे असू दे. माझ्या राजा मन अंतकरण माझं असू दे मात्र विचार हे तुझ्याकडचे असू दे. शरीर माझं असू दे मात्र आत्मा हा तुझा चालवू दे. माझ्या राजा दे बाप्पा, जितके पण माझे ऑनलाईन प्रियजन दे बाप्पा हे वचन स्वीकारतील माझ्या राजा, त्या प्रत्येकाच्या अंतकरणाचा तू रुथिन्ना हो माझ्या राजा. आणि हो दे केवळ तुझ्या आणि केवळ तुझ्या नावाचा गौरव. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून तो ऐकवी द्या. आमेन आमेन. सार्वकालिक जीवनासाठी झटा. याकोबाचं पत्र याचा 4 अध्याय आणि 10वं वचन सांगतं, प्रभू समोर नम्र व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. आज हेच आपल्या जीवनामध्ये नाहीये प्रिया. परमेश्वराचं वचन किती सुंदर सांगितलंय, प्रभू समोर नम्र व्हा. आज जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेमध्ये किंवा स्पिरिच्युअल लाईफ मध्ये असे टप्पे येतात की तेव्हा तेव्हा आपण प्रभू समोर जाऊन नम्र होतो का? आज आपण आपली आत्मिक पडताळणी करूया प्रियानो. सार्वकालिक जीवनासाठी झटा. कारण या जगामध्ये जितके पण गोष्टी दिसत आहेत, जे फॅक्ट मध्ये दिसत आहे, त्या दृश्य गोष्टी आहेत प्रियानो. त्या दृश्य गोष्टी आहेत पण त्या क्षणिक आहेत. आणि जे प्रभूकडून आहे त्या अदृश्य गोष्टी आहेत पण त्या सार्वकालिक आहेत प्रियानो. आमेन. आमची श्रीमंती आम्हाला देवापासून वेगळं करते प्रियानो. दावीद राजा स्तोत्रसंहिता 20 मध्ये म्हणतो, कोणी रथांची व कोणी घोड्यांची बडाई मारितात, आम्ही तर आमचा देव परमेश्वराच्या नावाची प्रशंसा करू. आणि आज खरोखर प्रियानो, प्रार्थनेमध्ये आपले काय प्रश्न असतात? आपली प्रार्थना केवळ आत्मिक रित्या आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी कसं झटायचं, आत्मिक रित्या कसं बळ मिळेल अशी आपल्या प्रार्थना पाहिजे. रथ बदल्या करणाऱ्या आपल्या प्रार्थना पाहिजेत प्रियानो. आपल्या प्रार्थनेने कोणाचं तरी जीवन कुठंतरी सावरलं गेलं पाहिजे. कोणाच्या तरी जीवनामध्ये परमेश्वराची शांती आली पाहिजे. म्हणून परमेश्वर म्हणतो बघा, लूक याचा 21वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये म्हणतो, मी तुम्हाला असे शब्द व अशी बुद्धी देईल. नीतिसूत्रेमध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने मजकडे वळा म्हणजे मी ते त्यास संपादन करून देईल. म्हणून आज परमेश्वर म्हणतो लूक याच्या 21व्या 15व्या वचनामध्ये, मी तुम्हाला असे शब्द देईल, अशी बुद्धी देईल. आज हे सगळ्या गोष्टी परमेश्वराकडून आहेत पण फक्त आपल्याला तर रिसीव्ह करता यायला पाहिजे प्रियांनो. प्रभूच्या कृपेशिवाय मला यश मिळणे अशक्य आहे. क्लेम करूया आपल्या जीवनामध्ये. आणि खरोखर आज मी तुमच्या समोर आहे पण ते देखील परमेश्वराच्या त्या कृपेमुळे. आज तुम्ही आणि मी या भूमीवर जिवंत आहोत ती केवळ त्याची दया आहे प्रियांनो. म्हणून आज इफिसकरास पत्र याच्या 5व्या अध्यायामध्ये 18व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आज आपल्याला आत्म्याने परिपूर्ण व्हायचंय प्रियांनो. अनेक वेळा आत्मिक अंधत्व आपल्याला येतं, अनेक वेळा पांगळेपणा आपल्या जीवनामध्ये येतो प्रियांनो. आत्मिकरित्या आपण पूर्णपणे अंधकारामध्ये पूर्णपणे गुरफटले जातो. कारण कुठंतरी आपण वचनापासून तुटले जातो, कुठंतरी आपण परमेश्वराच्या कनेक्टिव्हिटी पासून आपण तुटले जातो, कुठंतरी आपण लांब होतो प्रियांनो. यासाठी आजचं जे टॉपिक आहे सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी झटा. सार्वकालिक जीवनासाठी झटा. क्लेश होतील, राग होईल, मत्सर होईल, अपमान होईल, पण परमेश्वर काय म्हणतो माहिती? त्याच्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो की ज्या दिवशी तुमचा माझ्या नावाने तुमची निंदा होईल, तुमचा अपमान होईल, तुमचा क्लेश होईल, त्या दिवशी तुम्ही आनंदाने उड्या मारून आनंद करा. कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ कसे आहे? मोठे आहे. आमेन. म्हणून सार्वकालिक जीवनाची आशा बायबल शिवाय कुठल्याच ग्रंथात लिहिलेली नाही प्रियांनो. आमचं तारण विश्वासाने व कृपेने झालं पाहिजे प्रियांनो. ज्याला ख्रिस्त लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे. आणि फक्त जीवनच नाही तर सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे प्रियांनो.
देवाचं वचन हे ज्ञानाचा साठा करण्यासाठी नाहीये, तर ते आपल्या जीवनामध्ये जगण्यासाठी आहे. की जेव्हा जेव्हा सैतान तुम्हाला चुकीच्या गोष्टींकडे नेईल, सैतान तुम्हाला चुकीच्या लोकांमध्ये नेईल, ते चुकीचे सल्ले तुम्हाला येतील, तेव्हा परमेश्वराने जो कैवारी म्हणून परमेश्वराचा पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे, तो पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मार्गदर्शक असा होईल. पण ते रिसीव्ह करण्यासाठी देखील ती आत्मिक दृष्टी आपल्याला पाहिजे प्रियांनो. ते आत्मिकरित्या ते शब्द परमेश्वराचे ऐकण्यासाठी आपले आत्मिक कान उघडले आहेत का? आज आपण आपली आत्मिक पडताळणी करूया प्रियांनो. म्हणूनच स्तोत्रसंहिता 116 याच्या 8व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन म्हणतं, तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचण्यापासून वाचवले आहेत. आमेन. आज परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये इतके महत्कृत्य केले, इतकी दया परमेश्वराने, इतकी कृपा आपल्या जीवनावर केलेली आहे प्रियांनो, की त्या जेव्हा अशी सिच्युएशन आली की आपल्याला सगळेजण सोडून गेले, पण परमेश्वर आपल्या संगती उभा राहिला प्रियांनो. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं स्तोत्रसंहिता 116:8 मध्ये, तू माझा जीव मरणापासून, काय म्हणत आहे दावीद राजा, तू माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूंपासून, माझे पाय ठेचण्यापासून वाचवले आहेत. आज आपल्याला देखील त्याने वाचवलेले आहे प्रियांनो. पण काय आपण रिसीव्ह करतो का? काय आपण ती हाक ऐकतो का? अनेक वेळा आपण सकाळी उठल्यावर आपण आपला चेहरा आरशामध्ये बघतो, पण मला सांगू द्या, आपला आत्मिक आरसा म्हणजे हे परमेश्वराचं वचन आहे प्रियांनो. आणि या आत्मिक आरशामध्ये आपण आपली स्वतःची पडताळणी करतो का? की आज माझं आत्मिक जीवन कशा प्रकारे मी जगत आहे? आज माझ्या जीवनामध्ये कुठंतरी कमतरता आहे का? आज माझ्या जीवनामध्ये कुठंतरी परमेश्वरापासून न आवडलेला स्वभाव आहे का, की जो मला माझ्या प्रभूपासून मला दूर नेत आहे? आज तो न आवडणारा, परमेश्वराला न आवडणारा फाटा आज आपण तोडून टाकूया प्रियांनो. हालेलुया. बघा, योहानकृत शुभवर्तमान याचा 8व्या अध्यायामध्ये 12वं वचन म्हणतं, पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, कोणाला म्हणाला? त्यांना शिष्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. आमेन. तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. आणि जेव्हा आपण या प्रकाशामध्ये चालतो प्रियांनो, प्रकाश आणि अंधार हे एका ठिकाणी मुळीच राहू शकत नाही. जिथं प्रकाश आहे तिथं अंधाराचं साम्राज्य पूर्णपणे नष्ट होतं प्रियांनो. हालेलुया. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. मी जगाचा प्रकाश आहे. काय तो प्रकाश आपण आपल्या जीवनामध्ये रिसीव्ह करतो का? म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, तो अंधारात चालणारच नाही, तो आपल्याला चालू देणार नाही. जेव्हा आपलं पूर्णपणे समर्पण प्रभूमध्ये होतं प्रियांनो, जेव्हा आपण पूर्णपणे डीपली त्याच्या वचनामध्ये आपण कव्हर्ट होतो, त्या अग्नीचे कोट आपल्या अवतीभोवती बांधले जातात प्रियांनो, आपण त्या प्रकाशामधून आपण बाहेर पडूच शकत नाही प्रियांनो. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दे. आपल्यामध्ये देवासाठी बदल आला पाहिजे. आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपण पाहिजे प्रियांनो. परमेश्वर महान आहे आणि आपली विश्वासाची प्रार्थना आपल्या जीवनामध्ये करेल प्रियांनो. पण काय त्याला तुम्ही नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हाला उंच करेल. आमेन. या आपण शेवटलं वचन वाचूया. योहानकृत शुभवर्तमान याचं 16वा अध्याय आणि याचं 33वं वचन. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. आमेन. परमेश्वराने जगाला जिंकलेला आहे प्रियांनो. आताच आपण गुड फ्रायडे, ईस्टर साजरा केला. काय त्या परमेश्वराचं बलिदान हो. त्याच्या पूर्ण शरीरावर जसं जमीन नांगरतात, जशी शेती नांगरली जाते, अगदी त्याच प्रकारे त्याच्या शरीरावर पूर्णपणे वृत्ती न झालं तर खरोखर मी सांगू शकत नाही. जेव्हा तो आपण व्हिडिओ आपण तो बघूच शकत नाही. आज त्याने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्या वधस्तंभावर तो खिळला गेला प्रियांनो. आज तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्याच्या डोक्यामध्ये काटाचा मुकुट टाकण्यात आला.
यासाठी सार्वकालिक जीवनासाठी झटा, कारण त्याने आज जे बलिदान केलं आहे प्रियांनो, हे बलिदान खूप महान आहे प्रियांनो. आणि याचं गांभीर्य आपण आपल्या आत्मिक जीवनामध्ये घेऊया. आपण आपले आत्मिक पडताळणी करूया आणि परमेश्वरामध्ये पूर्णपणे समर्पण करून सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी आपण झटूया. या आपण प्रार्थना करूया. हालेलुया माझ्या राजा. ओ थँक यू जीसस माझ्या राजा. ओ हालेलुया माझ्या राजा. जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्व बल है प्रभु. हालेलुया. धन्यवाद देते माझ्या राजा. तू आमचं बळ आहेस माझ्या राजा, तू आमची आशा आहेस माझ्या राजा, तू आमचा विश्वास आहेत माझ्या राजा. रथींना करते दे बाप्पा. या दे बाप्पा संध्याकाळच्या समय तुझ्या चरणाजवळ आलेले असताना माझ्या राजा, खरोखर दे बाप्पा केवळ तुझा आणि केवळ तुझा गौरव करते माझ्या राजा. या प्रार्थनेद्वारे माझ्या राजा अनेकांच्या जीवनामध्ये तू वृद्धी कर दे बाप्पा. अंतःकरणापासून प्रत्येकाची हाक तू ऐक माझ्या राजा. खरोखर दे बाप्पा प्रत्येकाचं आत्मिक जीवन माझ्या राजा दे बाप्पा तू आशीर्वादाने फलद्रूप कर. प्रत्येकाच्या आत्मिक नेत्र उघड, प्रत्येकाचे आत्मिक कान बंद असतील कान तू उघड माझ्या राजा दे बाप्पा. वृद्धी न कर दे बाप्पा. त्या दाविदासारखं, त्या योबासारखं, ते योहानासारखं वृद्धी न कर दे बाप्पा. आणि अनेक दे बाप्पा तुझ्या दे बाप्पा पवित्र लेकरांना लागणार शक्ती आणि सामर्थ्य तू पुरव माझ्या राजा दे बाप्पा. ती प्रत्येक निराशा या समयाला माझ्या प्रिय बहिणींच्या, माझ्या प्रिय भावांच्या जीवनातून या समयाला ब्रेक होतोय. प्रत्येक निराशा, ज्या निराशेमुळे त्यांना प्रार्थना करता येत नाही, ज्या निराशेमुळे त्यांना वचन वाचण्यासाठी अडखळण होतं, आय ब्रेक ईच अँड ऑल एव्हरीथिंग इन द नेम ऑफ जीसस. नासरी येशूच्या नावाने ते प्रत्येक बंधन आज धमकावते, दटावते, तोडते नासरी येशूच्या नावाने, कारण ते सामर्थ्य तू आम्हाला दिलेलं आहेस माझ्या राजा. धन्यवाद देते माझ्या राजा. स्तुती करते दे बाप्पा. खरोखर या समयाबद्दल वृद्धी करते दे बाप्पा दे बाप्पा. आरोग्यासाठी वृद्धींना करते दे बाप्पा दे बाप्पा. प्रत्येकाला दे बाप्पा शारीरिक आरोग्य दे, आत्मिक बळ दे माझ्या राजा. आणि प्रत्येकाचं जीवन हे केवळ आणि केवळ तुझ्या राज्याच्या वाढीसाठी आत्मिकरित्या दे बाप्पा फलद्रूप तू असं तू कर माझ्या राजा. प्रत्येकाचा जीवनाचा तू ताबा घे माझ्या राजा. आलेल्या वचनाबद्दल तुला धन्यवाद देते. आज प्रत्येक जण दे बाप्पा आत्मिक पडताळणी करून दे बाप्पा, आपलं आत्मिक परीक्षण करत असताना की खरोखर मी सार्वकालिक जीवनासाठी झटत आहे का. तो नको असलेला फाटा दे बाप्पा तोडून टाकण्यासाठी दे बाप्पा माझ्या प्रिय बहिणींचा, माझ्या प्रिय भावांचा तू वृद्धी कर माझ्या राजा. ताबा घे माझ्या राजा. आणि होऊ दे केवळ तुझ्या आणि केवळ तुझ्या नावाचा गौरव माझ्या राजा. कारण तुझं वचन दे बाप्पा आमच्यासाठी दे बाप्पा बळ आहे माझ्या राजा. हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसं आमचं जीव हे देवा तुझ्या वचनासाठी, तुझ्यासाठी लुलपत आहे माझ्या राजा. खरोखर माझ्या राजा तुझं वचन म्हणतं दे बाप्पा की या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील दे बाप्पा, वृत्तींना होईल दे बाप्पा, पण तरी दे बाप्पा तुम्ही धन्य, कारण स्वर्गात त्यांचे प्रतिफळ मोठे आहे. होय माझ्या राजा. माझ्या प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला आत्मिक वृत्तींना तू भर, आत्मिक दे बाप्पा बळ तू दे माझ्या राजा. खरोखर माझ्या राजा माझ्या त्या बहिणींसाठी मी प्रार्थना करते माझ्या राजा. त्या हणण्यासारखी प्रार्थना दे बाप्पा करत असताना ती प्रार्थना मान्य झालेली मी स्वीकारते माझ्या राजा. ओ धन्यवाद माझ्या राजा. खरोखर परमेश्वराच्या आत्म्याला धन्यवाद देते. स्वीकारा नासुरी येशूच्या नावामध्ये. आज परमेश्वराने त्या कुमारिके मरियेसारखी तुमची निवड केलेली आहे. त्या हन्नेसारखी तुमची प्रार्थना परमेश्वराने ऐकलेली आहे. खरोखर त्या रूत नामीसारखं तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्या कृपेचा वर्षाव परमेश्वराने केलेला आहे. त्या पवित्रतेचा वर्षाव परमेश्वराने केलेला आहे. आणि खरोखर माझ्या राजा तुझं वचन जगण्यासाठी प्रत्येकाला आत्मिक बळ दे आणि प्रत्येकाचा आत्मिकरित्या तू एबिनेजर हो, मार्गदर्शक हो माझ्या राजा. या समयाबद्दल तुला धन्यवाद देते माझ्या राजा. खरोखर माझ्या राजा या वचनाबद्दल तुला धन्यवाद
देते, या प्रार्थनेबद्दल तुला धन्यवाद देते. आणि होऊ दे केवळ तुझ्या केवळ तुझ्या नावाचा गौरव. मागण्याने कल्पनाच्या अधिक देणारा तो अब्बा पिता आहेस माझ्या राजा. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord and God bless you all.